स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणादायी व्यक्तिमत्व. त्यांची भूमिका साकारणे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट निर्मिती करणे हे माझे भाग्यच, अशी प्रतिक्रिया अभिनेता रणदीप हुड्डा यांनी दिली आहे. अभिनेते रणदीप हुड्डा यांनी भगूरच्या सावरकर जन्मस्थान स्मारकास शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी त्याग, बलिदान, समर्पण आणि संघर्ष केला. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. अशा प्रत्येकाच्या हृदयात वसलेल्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे स्मारक दर्शनाने मी अत्यंत भावुक झालो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारण्याची तसेच त्यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्यच होय, अशी भावनिक प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुड्डा यांनी भगूर येथे व्यक्त केली. शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी भगूर येथे भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. माजी नगराध्यक्षा वासंती रहाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन भगूरकरांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. सौ अनिता चव्हाण, वैशाली कस्तुरे, अंकिता चव्हाण यांनी रणदीप हुड्डा यांचे औक्षण केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जन्मस्थान स्मारकास भेट दिली. स्मारकातील जन्मखोलीत सावरकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे छायाचित्र त्यांनी बारकाईने न्याहाळले. या प्रसंगी स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे यांनी वंदे मातरम ध्वज आणि धनंजय कीर लिखित वीर सावरकर हे इंग्रजी पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले. त्याचप्रमाणे स्वागतही केले. स्मारकाविषयी तसेच स्मारकातील छायाचित्रांच्या विषयीची माहिती स्मारकाचे कर्मचारी भूषण कापसे यांनी त्यांना दिली. स्मारकातील सर्व खोल्या तसेच सर्व छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण हुड्डा यांनी केले. तसेच काही दुर्मिळ छायाचित्रे, माहिती आपल्या भ्रमणध्वनीत कैद करून घेतले. नव्याने मिळालेल्या काही माहितीमुळे त्यांच्या ज्ञानसंग्रहात भर पडली. सावरकर प्रेमींच्या 20 वर्षे संघर्षानंतर एक सुंदर आणि प्रशस्त असे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारक उभारण्यात आले. त्याबद्दल त्यांनी या कामी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे स्मारकाची देखभाल आणि व्यवस्था अतिशय चोख ठेवल्याबद्दल स्मारक व्यवस्थापनाला मनपूर्वक धन्यवाद दिलेत. स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारक निर्मितीमध्ये मोलाचा सहभाग असणारे एकनाथराव शेटे या प्रसंगी उपस्थित होते. त्याचप्रमाणे युनायटेड व्ही फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले, उपाध्यक्ष अंकुश चव्हाण आणि सर्व सहकारी सदस्य, त्याचप्रमाणे आकाश नेहरे, प्रमोद शेटे, संभाजी देशमुख, शरद कासार, प्रसाद आडके, निलेश हसे, प्रशांत लोया, सुनील जोरे, श्याम देशमुख, सुमित चव्हाण, राजेंद्र लोया, नरेंद्र जोशी, दर्शन रहाणे आदींसह सावरकर प्रेमी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते हुड्डा यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी उसळली होती. मात्र देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरामन बिडकर, संदीप नागरे, शीतल जोंदळे, ज्योती काजळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. स्मारक भेटीनंतर अभिनेते रणदीप हुड्डा हे आर्टिलरी सेंटरमधील शस्त्र संग्रहालय बघण्यासाठी रवाना झाले. स्मारकाविषयीच्या भावना व्यक्त करताना रणदीप हुड्डा म्हणाले, एक भावना, एक प्रेरणा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मी स्वतःला भाग्यवान मानतो की स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात त्यांची भूमिका मी साकारली. तसेच त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचे भाग्य मला मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकाच्या दर्शनाने मी धन्य झालो, अशी भावनिक प्रतिक्रिया रणदीप हुड्डा यांनी अभिप्राय वहीत नोंद केली. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.